टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी देशभरातील भाविक गर्दी करत असतात आणि त्यामुळे लाखोच्या संख्येने भाविक जे आहेत ते ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेसाठी येत असतात। त्यामुळे लाखोच्या संख्येने गर्दी जी आहे ती त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल होत असते आणि गर्दीमुळे त्या ठिकाणी खाजगी वाहनांना बंदी जी आहे ती घालण्यात आलेली आहे। मात्र प्रशासनाच्या माध्यमातून एसटी बसचा जो पर्याय आहे तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि नाशिकच्या मेळा बस स्थानकातून दर 2 मिनिटाला त्र्यंबकेश्वरसाठी बस जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। जवळपास 480 पेक्षा अधिक बसेस ज्या आहेत त्या श्रावणी सोमवार यात्रा निमित्तानं उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। एसटी महामंडळ प्रशासनाच्या वतीनं देखील या ठिकाणी गाड्यांसाठी विशेष असं नियोजन करण्यात आलेलं आहे। एसटी महामंडळाचे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, ते देखील बस स्थानकामध्ये आहेत। विशेष अशा गाड्यांचं नियोजन त्यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि दर 2 मिनिटाला गाडी जी आहे ती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर आपल्याला भाविकांची देखील मोठी गर्दी जी आहे ती नाशिकच्या मेळा बस स्थानकामध्ये बघायला मिळत आहे। त्र्यंबकेश्वरला दर 2 मिनिटांनी गाडी असून भाविक जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आज नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि आता त्र्यंबकेश्वरकडे आपण जर बघितलं तर अशा पद्धतीनं भाविक जाण्यासाठी गर्दी करत असल्याचं एकंदरीतच बघायला मिळत आहे आणि या भाविकांच्या सुविधेसाठी एसटी महामंडळ देखील आपल्याला तत्पर असल्याचं बघायला मिळत आहे आणि जादा गाड्यांचं नियोजन जे आहे ते देखील करून दिलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।